नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। नव्या आराखड्यानुसार महापालिकेत एकूण 111 सदस्य निवडून येणार आहेत। बहुतेक प्रभाग 4 सदस्यांचे असतील तर केवळ एक प्रभाग 3 सदस्यांचा असेल। महिलांसाठी यंदाही मोठ्या प्रमाणात आरक्षण ठेवण्यात आले आहे। 111 पैकी तब्बल 56 जागा महिलांसाठी राखीव असल्याने पुन्हा एकदा महिला नगरसेवकांचा दबदबा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। ही महापालिकेची 6वी पंचवार्षिक निवडणुका ठरणार आहे। मूळतः मार्च 2020 मध्ये निवडणुका होणे अपेक्षित होते, मात्र कोविडमुळे त्या स्थगित झाल्या। त्यामुळे 5 वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेत आता प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी 10 जागा, अनुसूचित जमातींसाठी 2 जागा, इतर मागासवर्गीयांसाठी 29 जागा तर सर्वसाधारण वर्गासाठी 70 जागा राखीव ठेवल्या आहेत। तर शहरातील विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी या आरक्षण सोडतीवर समाधान व्यक्त करत प्रत्येकाला संधी मिळणार म्हणून आनंद व्यक्त केला। या नव्या प्रभाग रचनेनंतर शहरातील अनेक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाच प्रभाग निहाय त्या ठिकाणी होते आहे आणि त्यामुळे हे थोडं नवल होतं आमच्यासाठी। सगळे लोक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारदर्शक पद्धतीने प्रशासनाने या ठिकाणी सोडत पार पाडलेली आहे आणि त्यामुळे समाधान आहे। कुठल्याही प्रकारे ह्या रिझर्वेशनचा याच्यावर फार मोठा असा परिणाम होत नाही। त्यामुळे प्रत्येक जो इच्छुक उमेदवार आहे तो त्या ठिकाणी खुश आहे। त्याला कुठेही आपल्याला अशा प्रकारे नाराजी नाहीये। आपण पाहतोय की नवी मुंबई महानगरपालिका ही 6वी पंचवार्षिक निवडणूक आहे आणि ही पहिल्यांदाच अशा वॉर्ड पद्धतीने न होता प्रभाग निहाय होते आणि प्रभाग निहाय झाल्यानंतर 2 महिला 2 पुरुष आहेत। रिझर्वेशन असलं तरी एक तरी त्या ठिकाणी खुला प्रवर्ग आहे। त्यामुळे त्या भागातला जो लीडर आहे तो सभागृहाच्या बाहेर राहत नाही आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाचा जो लीडर आहे तो त्या ठिकाणी खुश आहे आणि प्रशासनाने पारदर्शक ही प्रक्रिया पार पाडल्यामुळे त्यांचे कौतुक या ठिकाणी झालेले, कुठल्याही प्रकारच्या गडबड गोंधळ झालेले आपकी वार्ड का हाल क्या है? क्या यहाँ पर जिस तैयारियां हम लोग देख रहे थे आप लोगों की सोनवने परिवार की, तो कैसा आरक्षण का है? नहीं, सोनवने परिवार ये चुनाव जब डिक्लेयर होगा उस दिन के बाद में वो होगा। आज की परिस्थिति ऐसी है कि सोनवने परिवार का जो प्रभाग क्रमांक 6 है वो निश्चित रूप से इतना कॉम्पैक्ट है, जैसे कि हमारा प्रभाग क्रमांक 20, 19 और 20 और प्रभाग क्रमांक 26 ये मिलकर एक पैनल हुआ है और वो पैनल हमारा कॉम्पैक्ट है, घर का पैनल है और इसमें बहुत अच्छी तरीके से एक एससी है, एक एसटी है, एक ओबीसी है, एक सर्वसाधारण महिला है। इसलिए प्रभाग में जो प्रतिनिधित्व है वो सारे समाजों को निश्चित रूप से वहां पर मिला है, तो विकास के लिए और ज्यादा चालना मिलेगी। हम सब हमारे सारे नगरसेवक कार्यकर्ता के साथ उपस्थित हुए हैं और पारदर्शक पद्धति से उन्होंने किया है और आगे जो हमारा इलेक्शन आएगा उसके लिए सामने जाएंगे। हम सिर्फ एक प्रोसेस का भाग बनने के लिए आए थे। जो भी है आरक्षण है वो जो हक है हर एक का उसके साथ साथ दिया गया है और कहीं भी नियम ना तोड़े, अपारदर्शिता से ना हो, पारदर्शिता से हो, निष्पक्ष हो, इसके लिए हम लोग यहाँ पे भाग लिए हैं और प्रॉपरली आरक्षण प्रक्रिया पार हो। चुनाव के बिगुल बज चुका है और ऐसे में क्या लगता है बीजेपी 2 हाथ करने के लिए तैयार है? अब हम तो हमेशा से तैयार रहते हैं। ये हमारे लिए एक प्रक्रिया होती है। हमारे सारे लोग ये राजकीय एक्टिव होती है और हर 5 साल बाद ये प्रक्रिया के माध्यम से सामने जाते हैं और नागरिकों का विश्वास हमारे ऊपर है। तो ये प्रक्रिया के माध्यम से फिर एक बार बीजेपी आदरणीय लोकनेता गणेश जी साहब के नेतृत्व में नई मुंबई में बीजेपी का झंडा लहराएगा। क्या लगता है बीजेपी कितना डरसा बजाएगी? देश में नरेंद्र मोदी साहब
राज्य में देवेंद्र फडणवीस साहब और नई मुंबई शहर और ठाणे जिला में आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहब के नेतृत्व में भाजपा का, हमारे पक्ष का डंका हर जगह ले रहा है। पालिका ये तो 95 से जब से स्थापना हुई है आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहब के नेतृत्व में ये महापालिका आई है, तो इस बार भी उसी तरीके से नागरिकों का विश्वास कायम रहेगा। नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी 6 वर्ष या ठिकाणी प्रतिष्ठित होते, हौसे नवसे गवसे सगळे गुडघ्याला पाशिंग बांधून होते। आज ही प्रक्रिया आरक्षणाची योग्यरित्या सोयीस्कर मार्गाने पार पडली, यामध्ये कोणला तीळ मात्र शंका आम्हाला या ड्रॉ मध्ये नाहीये। चांगल्या प्रकारे आयुक्तांनी या ठिकाणी ह्या ड्रॉचं आरक्षण केलेलं आहे आणि गेल्या 6 वर्षापासून जे अपेक्षित या ठिकाणी काम होतं ते या ठिकाणी समाजसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची पावती या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे काही खुशी कभी गम हा राजकारणातला भाग आहे। त्यामुळे जी काही मंडळी या ठिकाणी अबकड पॅनल मध्ये आता निवडणूक लढणार आहेत त्यांना या ठिकाणी सांगेन की निवडणूक प्रक्रिया राबवताना ही पॅनल पद्धत आहे, ही पॅनल पद्धत नवी मुंबई महानगरपालिकेसाठी पहिल्यांदाच होते। त्यामुळे ती कशा प्रकारे राबवली पाहिजे आणि ती लोकांपर्यंत कशी पोहोचली पाहिजे, कारण अबकड या 4 बॅलेटवर 4 जणांना मतदान दिलं गेलं पाहिजे तरच ते मत ग्राह्य धरलं जाणार आहे। त्यामुळे ही फार महत्वाची निवडणूक आहे नवी मुंबई महानगरपालिका उमेदवारांसाठी आणि या ठिकाणी जो सोपस्कर मार्ग पार पडलेला आहे आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी मी ग्वाही देईन की आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी तन मन धन दोघून काम केलेलं, कोविडच्या काळात सुद्धा काम केलेलं। त्यामुळे कामाचं स्वरूप या ठिकाणी लोकांसमोर मांडून ते मतं कशी परिवर्तित होतील याकडे प्रामुख्याने आम्ही पाहणार आहे आणि विजय नक्कीच त्यांनी काम केलं त्यांचं होईल। हो, आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, आचारसंहिता लागेल आणि जवळजवळ जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक ही 100% या ठिकाणी होणार आहे। कारण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे 27 तारखेपर्यंत हरकती सूचना आहेत, त्यानंतर जी गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने जानेवारीच्या एंडिंग पर्यंत म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे। नाही, आता पॅनल असल्यामुळे मी स्वतःच या ठिकाणी निवडणूक लढणार आहे, कारण आरक्षणामध्ये ओबीसी सुद्धा पुरुष सुद्धा आणि सर्वसाधारण पुरुष सुद्धा आहे। त्यामुळे मला निश्चित स्वरूपात या ठिकाणी पक्ष संधी देईल अशी आशा आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक 2025 होऊ घातलेली आहे, त्याच्यासाठी 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार आपल्याला जे 111 सदस्य हे आपल्या महानगरपालिकेमध्ये आहेत। त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 29 27% प्रमाणे आणि उर्वरित जी जागा आहेत 70 ज्या जागा आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये येतात। याच्यानंतर जर आपण बघितलं असेल तर महिलांसाठी आपल्याला 50% आरक्षण असतं। आपल्या 111 सदस्यांपैकी 56 सदस्य हे महिलांसाठी राखीव झाले। आज आपण राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार इथे या विष्णुदास भावे सभागृहामध्ये सोडत घेतली। या सोडतीसाठी सर्व नागरिकांचे प्रतिनिधी, नागरिक, पॉलिटिकल पार्टींचे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पत्रकार बंधू आणि जे सर्व प्रेस मीडियाचे जे इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्हींचे प्रतिनिधी पण इथे उपस्थित होते आणि महानगरपालिकेचे सर्व संबंधित जबाबदार अधिकारी हे सुद्धा इथे आज उपस्थित होते आणि ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडलेली आहे। आता निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानुसार आज जे आमचे सोडत जाहीर झाली ह्याची राज्य निवडणूक आयोगाला मान्यतेसाठी आम्ही सादर करू आणि 17 तारखेला आपल्याला हरकती सूचनांसाठी हे नागरिकांसाठी आपण जाहीर करूया आणि त्याच्यानंतर 2 डिसेंबर पर्यंत आपण हे आरक्षण हे घोषित करणार आहोत।